बिबट्याला मारून त्याचा दात गळ्यात घालून एक जण मिरवत होता, त्याला वनपथकाने चांगलाच दणका दाखवलाय. बिबट्याची शिकार केल्यानंतर त्याची कातडी काढून जंगलात वाळून एका इसमानं घरात दडवली. 4 मोठ्या दातांपैकी गळ्यात एक दात घालून मिरवण्यासाठी त्याने तो दात साखळीमध्ये बसवून घेतला. उर्वरित दात आणि नखे घराच्या समोर अंगणात खड्डा करून लपवून ठेवले. त्या इसमाची इगतपुरी वनपथकाने कसून चौकशी करत खाक्या दाखवल्यानंतर त्याने त्याची कबुली दिली. संशयित नामदेव पिंगळे असं या संशयित आरोपीचे नाव आहे. वनपथकाने त्याच्या राहत्या घरी छापा टाकून खड्ड्यातून 4ही दात, साखळी, एक नख, एका पायाचा पंजा असा मुद्देमाल सुमारे 18 मार्च रोजी हस्तगत केला. मुख्य संशयित नामदेव पिंगळे याने बिबट्याचे 4 दात, नखे कुठे दडवून ठेवले आहेत त्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरासिस यांना दिली. त्यांनी सहाय्यक वनसंरक्षक तथा गुन्ह्याचे तपासी अधिकारी अनिल पवार यांना याबाबत कळवले. त्यांच्या आदेशान्वये वनपाल सुरेश चौधरी, भाऊसाहेबराव, प्रतीप सरोदे, पोपट डांगे यांनी पथक तयार केले आणि संशयित नामदेव यास घटनास्थळी मोराच्या डोंगरावर व त्याच्या राहत्या घरी सोमवारी घेऊन जात स्पॉट पंचनामा केला. यावेळी घराबाहेर एका खड्ड्यात पुरलेले दात, नखे हस्तगत करण्यात आले. पुढील तपास वन विभागाचे अधिकारी करतात. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.